मुलीचं लग्न याच्यापेक्षा अजून टोलेजंग करणार असे कीर्तनकार इंदोरीकरांनी टीकाकारांना प्रत्युत्तर दिले। मुलीच्या शाही साखरपुड्यावरून इंदोरीकरांवर सोशल मीडियावर प्रचंड टीका करण्यात आली। यानंतर आता इंदोरीकरांनी टीकाकारांनाही अशा प्रकारे सडेतोड उत्तर दिले। आणि त्याच्यामुळे मी आता काटाळलो मान लोक मोबलती म्हणून कमी वयात मुलीचे लग्न केले। मला माहित होतं या अवलादी माया मला उठणार आहे, त्यांना चॅलेंज सांगून दिलं लग्न मी याच्यापेक्षा टोलेजंग करणार भूक तुला काढ। इकडं दुनिया खाली लोकांनी यांची काय काम आहे। 30 मिनिटाच्या सभेला 3 कोटी खर्च आहे। कोणत्याही चायनीजवाल्याने विचारून दाखवा पैसे कुठून आले। माझ्यापर्यंत ठीक होतं, ते माझ्या घरादारापर्यंत जायला नव्हतं लागत। माझ्यापर्यंत ठीक, मी आजही समर्थ आहे ना उत्तर द्यायला। मला अजून 2 वर्ष आयुष्य आहे। जी पोरं लहान असताना 8-8 दिवस पोरांशी नाही गाठ नव्हतं, आणि आता लोक इतके खाली गेलेत की माझ्या मुलीच्या अंगात कपडे कसे याच्यावर लोकांची कमेंट्स आहेत। याच्यापेक्षा काय वाईट पाहिजे। आता 4 दिवसापासून माझ्या मुलीच्या अंगातल्या कपड्यावर लोकांनी बातम्या तयार केल्या तुम्हाला। पण तिच्या बापानं मला द्यावं घोडे, तुम्ही मला घोडे लावा, माझा पिंड गेलाय। माझ्या मुलाचा मुलीचा काय दोष? बायको पाहताना 4 गोष्टी पाहतात। 1 नाक, 2 कपाळ, 3 रंग, 4 आरपार पायातला प्रकाश, आणि बायको रंगाने सावळे असावी असा नियम आहे। आता आपल्याला काय अक्कल, भोरी दिसली गालात असली ओके, 6 महिन्याने गेली निघून ओके, हे चालले दिंडीत आमच्याकडे उठा उठा प्रभात झाली। तुमच्या बापाच्या दारात आहे ना अशी रांग लागणार आहे 2-3 वर्षात, मुलगी द्या मुलगी द्या मुलगी द्या, फक्त तोवर तुम्ही घरात राहिल्या पाहिजे। नाही तर रांग लागायच्या अंगणात आणि तुम्ही सापडायच्या धबधब्याखाली, काय उपयोग आहे? टी शर्ट निघाली, टी शर्ट म्हणजे धड ब्लाउजही नाही, टी शर्ट वाला मोटरसायकलवर बसलेला मागून पाहायचा, ते चालताना सरळ नाही चालत। काही काहींचे विचित्र, एका बरं काहींना बायका कशा मिळतात, काहींना बायका कशा मिळतात। आता लग्न न झालेली जी पोर आहेत, तुम्ही नवरदेव नाही म्हणा, पण आमच्याकडे आहे गेटवर नवरा नवरी उभी करायची लग्न लागायच्या टायमाला। तो नवरदेव भाड्याच्या गाडीत आला, ₹35 चष्मा घेतो लिंबा खालचा, तो हायवेला मिळतो ना 35ला, तो आता 99ला झालाय, नाही तर 35लाच होता पाहिजे। आणि त्याच्या मागे 2-4 याडपाट पोर त्या अर्ध्या खांब्यासाठी लटकेल, त्या नवरी माग 2-4 याडपाट पोरी इथल्या फटीत चमकी। आणि पॉप नावाचा भांग पाडी ती पॉप 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 म्हणजे मधी खड्डा पुढं झटका, इकडं लसणाचा वाफा इकडं कांद्याचा वाफा, मध्ये डोंगळा। अय गुड्डीची आई, गुड्डीला म्हणलं का कपड्याला घाणा घाल स्टडी, भांडे घासू लाग स्टडी, अरे गुड्डीला सेपरेट खोली। आईनं म्हणायचं मोठ्यानं बोलू नका बरं, गुड्डी स्टडी करती। अहो 1 दिवस खोलीत राहिली, गुड्डी गेली। भूगोलाचा पेपर सुटला आणि पृथ्वीच फिरली, गुड्डीच गेली। मुलींचे मोबाईल जरा आठवड्यातून एकदा चेक करी जा, त्याच्या रिंगटोन तपासा, सिम तपासा, 3-3 सिम आहेत त्याच्यात। तुम्हाला एकच नंबर माहितीये, 2 नंबरांना घरात रेंज नाही। मुलीचे व्हॉट्सअप तपासा, त्याच्या रिंगटोन तपासा, व्हॉट्सअपचे मेसेज तपासा, आणि हे तपासायलाच पाहिजे, फटकावली पाहिजे पोरगी धरून। मुलीच्या मोबाईल मध्ये आपल्यासारखे नंबर नसतात, किसन पाटील, भिका पाटील, नाही, त्यांचे ते खुणा असतात। महत्वाचा असेल तर 1 स्टार, त्याच्यापेक्षा महत्वाचा 2 स्टार, ज्याच्या बरोबर पडूनच जायचं 3 स्टार। हो, आणि मुलीचा मोबाईल घरात आवाज नाही देत, सज्जन आहे तो, सायलेंट असतो, सायलेंट, फक्त कण होतो घरात, कण होतो।
तिचा बाप म्हणला ती